सुखरूप जाऊ द्या, सुखरूप येऊ द्या. जय सद्गुरू. चल निघतो, येतो वाटतं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही जातोय गावाला, कारण की उद्या अक्षय तृतीया आहे ना, तर गावी मोठा उत्सव असतो आमचा. त्यासाठी दरवर्षी तर आम्ही जातो, यावर्षी देखील जातोय आम्ही. निघतो आता, बाईक काढतो. आम्हाला लागतील 3-3.5 तास लागतील आरामात जायला. मध्ये कुठे थांबलो तर 4 तास होतील. बस रे, काय करतो? आज ऊन तर नव्हता तसा, आबोटाबोट आहे. तरी मला वाटलं ऊन वगैरे असेल पुढे, कारण की आमच्या इकडं तर आबोट आहे. मला वाटलं पुढे वगैरे ऊन असला म्हणून आम्ही आरामात निघालो. 4-5 वाजता निघायचं ठरलेला, तर आता 5 वाजलेच बरोबर. निघालो आहे आता घरातून. सो गाईज, मी आता आलोय हवा भरायला. हवा भरली की मी बाईक प्रॉपर मायलेज पण देते आणि पिकअप पण चांगला देते. यार इकडे देऊन निघायला ट्रॅफिक लागले. सो गाईज, अक्षय तृतीयेचा ब्लॉग मी ऑलरेडी पोस्ट केला आहे आणि हा व्हिडिओ आधी शूट केला आहे, पण मी हा खूप लेट एडिट करतो आहे. म्हणजे 1 महिन्यानंतर मी हा एडिट केला व्हिडिओ. सो अक्षय तृतीयाचा ब्लॉग जाऊन नक्की बघा. हो परत ट्रॅफिक. आता बघा कशी बाईक काढतो. ए थांबरे तू, चला. इथं नाही चढायला भेटलं. फोडून चढू रस्त्यावर. आता इकडे गॅप आहे, इथून टाकतो बाईकवर. ये चला. सो गाईज, मी आता नॅशनल हायवेला एंटर केलं. इथं पोलीस चौकी मोठी, इकडं कधी पकडतात. मला तर अजूनपर्यंत कधी नाही पकडलं आहे. आज आपण राईड एकदम आरामात करणार आहे. 80चा स्पीड लिमिट क्रॉस नाही करायचा, एकदम आरामात जाऊ हळूहळू. सो गाईज, आता पुढे पूल आहे मध्ये, तर अचानक रस्ता 3 लेनवरून 2 लेनवरती येतो. तर कधी पण अशा रस्त्यावर लेफ्ट साईडने ओव्हरटेक नका करू, नेहमी उजव्या साईडने ओव्हरटेक करा. एकदम सेफ आणि सिक्युअर. सो गाईज, बाईक राईड चालू करून आता जस्ट फक्त अर्धा तास झालं आहे आणि माझा भाऊ पाठीमागं डुलके खायला लागला आहे. म्हणजे असं नॉर्मली चालवत होतो गाडी, तर अचानक पाठीमागं मला हेल्मेटला झटका बसला. मी बोललो याला काय झालं, नंतर विचारलं होतं. बोलतो की डोलका लागला, चुकून झोप आले डोळ्यावरती. मग मी त्याला हेल्मेटची काच वर करायला बोललो. मग झोप नाही लागणार, कारण की हवा लागत राहिली, मग काही एवढी झोप नाही लागणार. पकडून ठेव नाही तर पडतील पाठीमागं. हां. सो मित्रांनो, मी त्या अपोजिट साईडने नाही जात आहे. हा 1 वे रस्ता गेला आहे. ॲक्च्युली हा आधी असंच होता रोड, इकडून येणार जाणार, इकडून जाणाऱ्या गाड्या असं. पण आता ट्रॉफिक व्हायला लागलेलं जास्त, मग त्यामुळे 1 वे केलं आहे आणि येणाऱ्या गाड्या पुढच्या सर्कलपासून फिरून येतात दुसऱ्या रोडने. येताना आपण त्या साईडनेच येतो. जायला फक्त हा रस्ता आणि यायचा रस्ता वेगळा आहे, तो पण 1 वेच आहे. तर मित्रांनो, आम्ही आलो आता कुर्ता घ्यायला. बघू आता इकडे या शॉपमध्ये तरी भेटायला पाहिजे कुर्ता. या तर मित्रांनो, कुर्ता घेतला. बाय 2 मिनिटात दुकानात घुसलो. 1 मिनिटात कुर्ता चॉईस केला, 2 मिनिटात बाहेर निघालो. 5 मिनिटात काम झालं.
दिसायला तर दुकान छोटा वाटत होता, मला वाटलं असेल की नसेल, पण आतमध्ये 2 मजले दुकान आहे वरती. चला बरं आहे, भेटला पटकन, जाऊया आता. लेट्स गो. आता नॉनस्टॉप डायरेक्ट. हे बघा, हाच तो सर्कल आहे. तिथून आता मी सरळ जाणार आणि येणाऱ्या गाड्या समोरून येणार आणि तिकडून राईट साईडने जाणार या साईडला. सो गाइस, खूप ताण लागले. आम्ही आता पितो उसाचा ज्यूस. सो मित्रांनो, आम्ही जरा इथे थांबलोय. आम्ही आलो आता मानगाव MIDC जवळ, जिथे आपण उसाचा ज्यूस प्याला ना, तिथून डायरेक्ट इथपर्यंत आम्ही नॉनस्टॉप आलो. डायरेक्ट आता इकडे येऊन थांबलो. बघा, तुम्हाला मानगाव सिटी इथे खाली दिसेल सगळे. इथून सिटी चालू होते, खाली गाड्या चालल्यात. एवढा आता आम्हाला उतरायचं आहे. काल कशी आणली बाईक? मस्त होते, काय मस्त होते. एकदम फास्ट आणले. एकदम फास्ट कुठं, आरामात आणले. फक्त फक्त एक कारवाला भेटलेला, मस्त चालवत होता, त्याच्या पाडून रपारप आलो. कारण की कसं, आता आपली हेडलाईट म्हणजे आता बाईकची तर एवढी किती पण पॉवरफुल असली तरी एवढं तर रस्ता क्लिअर नाही दिसत. त्यामुळे कारच्या पाठोपाठ आलो तर एक बेनिफिट भेटते की पाठोपाठ येतो पण आपण आणि सेफली पण येतो. इम्पॉर्टंट ते आहे. सो मी आलो आता मानगावला आम्ही आता थांबलो हॉटेल समृद्धीमध्ये जेवायला. तर मित्रांनो, आता आम्ही जेवण निघालो. आता आलो स्वीटच्या दुकानामध्ये. जरा आम्हाला स्वीट वगैरे घ्यायचे आहेत, पालखीसाठी प्रसाद वगैरे त्यासाठी. पेढे नाही आहेत, हो इकडे आहेत. हे किती कसे आहेत पाव? ते पाव किलो आणि वरचे हे 150ला आहेत ना? पावशेर द्या एक पाव, हे 150 वाले. चला भाई, आम्ही इथं जरा ATM मध्ये पैसे काढायला थांबलेलो. आता जातो डायरेक्ट घरी. बस पटकन चल. अरे असा कसा बसतो? गाडी हलवून टाकतो पूर्ण. हा, नीट मुलांसारखं बसता नाहीत का? मुलींसारखं बसतोस. सो गाईस, नाही करून सुद्धा तरी आम्ही खूप थांबलो. आम्हाला घरी यायला आता 11 वाजले. ठीक आहे, आलो एकदम आरामात आलो थांबत. चला आता जाऊया घरी. मानगावला आलेलो तेव्हा बोललेलो जाऊ डायरेक्ट आता चांदोरला. राहतो, बसतो जरा, फ्रेश होऊन झोपतो. तब्येत वगैरे ठीक आहे ना? बेस आहे ना? बेसास. किल्ला देऊ काय तुझ्याकडे? मांजरीची आहेत ती. सो गाईज, हे आहेत आमचे कुलदैवत. आम्ही पाया पडायला आलो आहे आणि थोड्या वेळात आम्ही निघणार आहे परत पुण्याला जायला. आमच्या कुलदेवीचं नाव आहे भैरी भवानी आणि आपले गणपती बाप्पा आहेत. आणि गावदेवींचे नाव आहेत नवलाई, झोलाई, वाघजाई, काळजाई. सो गाईज, हे माझं घर आहे आणि घराबाहेर बाईक लावले. घर आम्ही रिसेंटमध्येच आता बांधलं आहे, कलरचं काम बाकी आहे अजून. चला मित्रांनो, आम्ही निघालो आता परतीच्या प्रवासाला. चाललो आता परत गावावरून पुण्याला. चला आजी, येतो.
हा हे दीपे झालं का रेडी? अरे हा बघ झोपलाय. चल ना चल. नाही काय वेळेची काही किंमतच नाही. 3 वाजता निघण्यापासून 4 वाजले. आता. चला देव बाप्पा येतो. सुखरूप जाऊ द्या. चल रे. सो गाईज आम्ही आलो आता तामणी घाटामध्ये. तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. चला मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.